अमरावतीच्या हरिओम कॉलनी कठोरा येथे शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त देखावे सादर करून अनेक स्पर्धा घेण्यात आल्या। अमरावती शहरातील कठोरा रोडवरील हरिओम कॉलनीतील स्वरूपने स्वतःच्या कलेतून छत्रपती महाराजांच्या जीवनावरील अनोखा देखावा रेखाटला आहे। शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या स्वरातातल्या ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून सर्वांना एक विशेषानुभव द्यावा या प्रेरणेने व शिवजयंती मानमनात घराघरात या संकल्पनेद्वारे स्वरूपने स्वतःच्या घरी स्वराज्याची छोटी प्रतिकृती व सोबतच महिला सबलीकरण या थीमवर महाराजांच्या काळातील विविध 3 घटना प्रतिकृतीत मांडल्या आहे। हा देखावा कर्नाटकची राणी जिचा काही सरदारांनी अपमान केला होता तिला तिच्या मानासहित परत पाठविले व तिच्या मुलाला भाचा मानून आपले मामा पण जन्मभर जपले याच्याच प्रित्यर्थ या राणीने महाराजांचे मंदिर बांधले। हाही देखावा अगदी कलात्मक पद्धतीने रेखाटला आहे। कर्नाटकच्या सावित्री राणीचा जी 1 महिना सलग आपल्या एका सुभेदार आणि 15 मावळ्यांसोबत एकटी लढत असते। एक महिन्यानंतर तिला जेव्हा वाटतं की आपण आता लढा देऊ शकत नाही तेव्हा ती पडून जाताना आपल्या सुभेदाराकडून तिची विटंबना होते। जेव्हा तिला दरबारात पेश केलं जातं आणि महाराजांकडून चौकशी होते तेव्हा महाराजांना लक्षात येतं की हे आपल्या सुभेदाराने तिची विटंबना केलेली आहे। तेव्हा महाराज त्या सुभेदाराचे डोळे काढून त्या सावित्री राणीवर न्याय करतात आणि परत तिला बहीण मानून तिच्या मुलाला भाचा मानून एक गाव देतात आणि आपला मामा पण जन्मभर जपतात। या प्रित्यर्थ त्या सावित्री राणीने महाराजांचे एक शिल्प कर्नाटक धारवाड येथे बनवून घेतलेलं आहे, जिथे महाराज तिच्या मुलाला चमच्याने दूध पाजते आणि ती हात जोडून उभी आहे। दुसरा देखावा हा कल्याणच्या सुभेदाराची सून असलेली मुस्लिम महिला जेव्हा महाराजांच्या पुढे एक लुटीतला ऐवज म्हणून ठेवली जाते तेव्हा महाराजांवर जिजाईने केलेले संस्कार नकळतपणे आचरणात आणून त्या मुस्लिम महिलेला साडीचोळी करून परत आपल्या स्वगृही पाठवितात व भविष्यात आपल्या सैन्याला ताकीद देतात की असा गुन्हा परत करणे नाही। स्वराज्यात वापरण्यात येणारे काही शस्त्र स्वरूपने स्वतःच्या कल्पनेद्वारे तयार केले आहे। कालीन शस्त्रे जे महाराजांच्या वेळेस वापरण्यात यायचे ते दाखवण्यात आलेले आहे, जसे की भाला, कटार, दांडपट्टा, तलवार, कोयता, बिचवा इत्यादी। ग्रामीण संस्कृती सोबतच शेती व शेतकऱ्यांच्या शेतातील एका कणालाही सैन्याचा हात लागू नये ही महाराजांनी दिलेली ताकीद। महाराजांची दूरदृष्टी किती अचंबित करणारी होती याचं सुद्धा थोड्या प्रमाणात रेखाटन या ठिकाणी केलं आहे। खेडे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न जिथे सगळं वातावरण एकदम आनंददायी आहे। बरेच शेतकरी खूप खुश आहे कारण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महाराजांची शेतकऱ्यांविषयी फार निष्ठा होती। महाराज जेव्हा युद्ध करायला दुसऱ्या भूमीवर जायचे तेव्हा तिथल्या दुश्मनांच्या शेतकऱ्यांना सुद्धा काही त्रास होऊ नये, आपल्या मावळ्यांकडून त्यांचं काही नुकसान होऊ नये याची ती भरपूर प्रमाणात काळजी घ्यायचे। शिवाजी महाराजांचे छाप असलेले व सध्या चलनात असलेले 10 भारतीय नाणे या ठिकाणी ठेवलेले आहे। काही शिवाजी महाराजांचे ठसे असलेले शिक्के दाखवण्यात आलेले आहे। तसेच भारतीय आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना व महाराजांनी अरबी समुद्रात बांधलेला जलदुर्ग याची प्रतिकृती सुद्धा मनमोहून टाकणारी आहे। किल्ला दाखवलेला आहे। सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अरबी पाण्यामध्ये महाराजांनी बांधून घेतलेला आहे, जो बांधण्यासाठी सलग 3 वर्ष लागलेले होते। हा किल्ला सिंधुदुर्ग अरबी समुद्रामध्ये आहे, परंतु या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्या किल्ल्यावरती 3 विहिरी आहे ज्या की गोड्या पाण्याच्या आहे आणि हा पहिला असा किल्ला आहे जिथे महाराजांचे एक मंदिर आहे। भारतीय पुरातन कला म्हणजे रांगोळी। अगदी आकर्षक रांगोळीतून महाराजांची पूर्णाकृती प्रतिमा मन आकर्षून घेणारी आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज।